मोजरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीची भाजप कार्यकर्त्यांकडून छेडछाड, परवानगी न घेता शाळेचा केला धिंगाणा। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळ असलेले मोजरी बुद्रुक इथं एका जीर्ण अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद शाळा इमारतीची छेडछाड एका भाजपा कार्यकर्त्यानं केली असून शाळेच्या खिडक्या, दरवाजे, सागवानी लाकडे हे सुद्धा बाहेर काढले असल्याचं चित्र आहे। याबाबत त्यांनी सायंकाळी 5 वाजता या साहित्याची बेकायदेशीर हराशी देखील ठेवली होती, परंतु त्या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी पोहोचल्यामुळे हराशी रद्द करण्यात आली। याबाबत बार्शी टाकळीचे बीडीओ रमाकांत पवार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की याबाबत संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतली नाही, त्यामुळे संबंधितांनी ती छेडछाड बेकायदेशीर केल्याचं म्हटलंय। त्यामुळे आता यावर शासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। प्राप्त माहितीनुसार दिनांक 9 मार्च रोजी माजी सरपंचपती सुधाकर पाटील महल्ले यांनी काही लोकांच्या सहकार्याने येथील एका जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळा इमारतीचे खिडक्या, दरवाजे आणि सागवानी लाकडं बाहेर काढली आणि त्या साहित्यांची हराशी ठेवली होती। याची माहिती मीडिया प्रतिनिधींना मिळताच टीम घटनास्थळी पोहोचली। त्यानंतर सदर हराशी रद्द झाली असल्याचं गावकऱ्यांनी सांगितले। त्यानंतर आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी बार्शी टाकळीचे बीडीओ रमाकांत पवार यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतली नाही असं सांगितले। दरम्यान याबाबत माजी सरपंच तथा भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते सुधाकर पाटील महल्ले यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की या शाळेवर दररोज माकडे हैदोस घालतात। माकडांनीच दरवाजे, खिडक्या पाडल्यात आणि आम्ही ते जमा करून ठेवले। याबाबत आम्हाला अजूनपर्यंत रीतसर कोणती परवानगी मिळाली नाही असं महल्ले यांनी सांगितलंय। त्यामुळे जिल्हा परिषद शासकीय शाळेची छेडछाड करणे, विना परवानगीचे साहित्य बाहेर काढणे हा कायदेशीर गुन्हा आहे। त्यामुळे प्रशासन आता यावर काय कारवाई करणार म्हणून सर्वांचं लक्ष लागलंय। याबाबत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित लोकांना कोणतीच माहिती दिली नसल्याचं समजतंय। त्यामुळे हा सर्व गौड बंगाल असल्याचं चित्र स्पष्ट आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।